गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. बघा झाली का जॉईन पटपट? आवाज येतोय का सगळ्यांना? गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. येतोय मॅडम. इट्स ओके. सो see new article which is the rotational spectra or rotational energy levels. हायड्रोजन मोलेक्युल आपण पाहिलेला आहे, त्याचं वेव्ह फंक्शन पाहिलेलं आहे, त्याचं एनर्जी लेवल डायग्राम आपण पाहिलेले आहे. नाउ वी हॅव टू स्टार्ट द न्यू आर्टिकल rotational energy level. So it is very easy article, so we have to see one by one. So first of all, rotational energy level. So show in this figure what happened. आवाज सगळ्यांना येतोय का? बाकीचे कुठे आहेत कार्यकर्ते? अजून तिघीच आहे बघा. सर होत असतील जॉईन. हा जॉईन होत असतील. ड्यू टू सम वर्क सर इज नॉट टेकिंग लेक्चर टुडे. सरांचा मेसेज आला होता कंटिन्यू करा म्हणून. सो आपण आता लेक्चर ठेवलेला आहे. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल. सो बघा किती वेळ घेतात सगळे. सो वी हॅव टू स्टार्ट नाउ. Here we have to see rotational energy level. So first of all, see this figure. Concentrate onto this figure. So what happened? Who tell me all about this in front of you in this screen? We have to seeing rotational energy level. So in figure what happened? Who tell? आपण काय बघतोय? मोलेक्युलर स्पेक्ट्रा बघतोय. मग कालच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हा मोलेक्युलर स्पेक्ट्रा आपल्याला कशा थ्रू भेटणार आहे. जसं की आपण त्याचे टाईप बघितले, कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड वगैरे. त्याच्यानंतर आणखीन हे सगळं होत असताना तुमचा मोलेक्युलर स्पेक्ट्रा भेटण्यासाठी त्या मोलेक्युलचं किंवा त्या ॲटमचं काय होत असतं? रोटेशन आणि व्हायब्रेशन होत असतं. सो आता आपण ह्या चॅप्टरच्या मेन पॉइंटकडे निघालेलो आहे. सो काल एक फिगर दाखवली होती, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होत होते, रोटेशन्स होत होते. तर ते रोटेशन काय हे आपण आता इथे बघणार आहे. मग आता मी सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. कॉन्सन्ट्रेट ऑन टू दॅट फिगर अँड व्हॉट इज सीन ऑन टू दॅट फिगर. हिअर इज वन ॲटम. सांगत नाही तुम्ही बघा. इथं काय आहे? इथं M1 आहे, इथं M2 आहे. म्हणजे नक्कीच आता इथं काय आहेत? आपण डायॲटॉमिक सिस्टीम बघतोय, डाय मोलेक्युल्स बघतोय आपण. जसं की हायड्रोजनचं आपण एक्झाम्पल पाहिलं होतं, त्याच पद्धतीने तेच आहे ना. आपल्याला काय बघायचंय? मोलेक्युलर स्पेक्ट्रा बघायचंय. म्हणजे नक्कीच इथं काय असणार आहेत? दोन ॲटम असणार आहेत. सो कन्सिडर दिस इज वन ॲटम अँड दिस इज अनदर ॲटम. So what is M1? M1 be the mass of the first atom and M2 be the mass of the second atom. So बघा, these two atoms are separated by some distance. Means it is the denoted by the capital R. म्हणजे चला आपण दुसऱ्या लँग्वेज मध्ये काय म्हणत होतो? It is what? Internal spacing. मीन्स रेडियस. म्हणजेच त्याच्या लँग्वेज मध्ये, ह्या सेपरेशनच्या लँग्वेज मध्ये त्याला आपण काय म्हणत होतो? इट इज द इंटरन्यूक्लियर स्पेसिंग. दोन न्यूक्लियसचं स्पेसिंग जे काय आहे ते आपण डिनोट केलेलं आहे. मग आता सिंपली हे फिगर बघितल्यावरती, मी हे वरती वाचलं सुद्धा नाहीये. जे तुम्ही फिगर मध्ये बघताय ते तुम्हाला फक्त डिफाईन करता यायला पाहिजे. सो हिअर इज द टू ॲटम्स. ॲटम वन हॅव्हिंग द मास M1, टू बी द M2 and these two atoms are separated by the distance capital R. नाउ आणखीन काय होतं फिगर मध्ये? हू टेल मी? बी फास्ट. मॉलिक्युल रोटेट व्हायला लागलेत. राईट. इन फ्रंट ऑफ यू व्हॉट? इन फ्रंट ऑफ व्हॉट? अराउंड व्हॉट? ॲक्सिस ऑफ रोटेशन. राईट. ॲट द सेंटर पॉइंट these two atoms, बघा, ॲट द सेंट्रल पॉइंट these two atoms is rotating about their central axis. In another language it is called as the center of mass. एखादा जर तुम्ही ॲटम घेतला तर त्या प्रत्येकाला सेंटर असतं त्याचं. इट्स हॅव्हिंग देअर ओन सेंटर अँड दे आर रोटेटिंग देअर सेंटरल ॲक्सिस.
तर बघा हे दोन्ही ऍटम्स आहेत, हे त्याच्या सेंटर ऑफ ऍक्सिस भोवती रोटेट होत आहेत. मग त्या सेंटर ऑफ मास त्याला इथं म्हटलेलं आहे आपण, त्या सेंटर ऑफ मास मुळे काय झालेलं आहे, हे जे कॅपिटल आर होतं तुमचं हे डिवाइड झालेलं आहे, म्हणजे त्याचे दोन भाग झालेले आहेत. सो फ्रॉम ऍटम 1 to this center of mass, this radius is known as the small r1, and from this center of mass to another atom, the radius is defined as the r2. It is the small r2. So total r is equal to what असणार आहे? So total r is, because of center of mass, whole radius divided in, R1 plus R2. and absolutely right. So this capital R is equal to R1 plus R2. So simply नुसतं हे फिगर देण्यात ठेवायचं आहे, त्याच्यावरून तुम्हाला एवढा एक पॅसेज तयार करता येतो, तर तेच इथं सांगितलेलं आहे. तर बघा आणखीन इन सायंटिफिक लँग्वेज मध्ये आणखीन तुम्ही बघू शकता रोटेशनल एनर्जी. सो द मोलेक्युलर एनर्जी स्टेट अरायझिंग ड्यू टू द रोटेशन ऑफ मोलेक्युल ॲज अ होल आर रोटेशनल एनर्जी लेवल्स विच आर सेपरेटेड बाय व्हेरी स्मॉल इंटरवल्स. ते काय इंटरवल आहे बघा, 10⁻³ इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे फक्त असू द्या आठवणीत जर एमसीक्यू साठी विचारलं तर. For simplicity, let us discuss the rotational energy level of diatomic molecules which can be considered as a rigid rotors. रिजिड रोटर्स म्हणजे हे रोटेटर आहेत. का रोटेटर आहेत? कारण इथं तुमचे डाय ऍटम्स आहेत, म्हणजे डाय मोलिक्युलर सिस्टीम आहे. हे पुढे रेफरन्स येणार आहे तुम्हाला, आता सध्या हे फक्त ध्यानात ठेवा. So let M1 and M2 be the masses of two atoms with nuclear separation capital R and called a bond length. It is also called as the bond length. It is also called as the radius. It is also called as the nuclear separation. बघा त्याचं मीनिंग तेच आहे. सो दिस इज द रोटेशनल एनर्जी आपण या फिगर वरून काढणार आहे. सो फिगर जर समजले असेल, सो नेक्स्ट, इज इट क्लिअर इन फिगर ऑल दिस थिंग्स? Yes or no? Yes, ma'am. So next, now in your textbook here moment of inertia is given. It is the capital I. Here moment of, आता central mass वगैरे आपण पाहिलं, त्याच्यावरून आता we want to calculate the inertia of that system. So inertia is denoted by capital I, and here the formula of inertia is given in your textbook. It is the capital I is equal to m1 r1 square plus m2 r2 square. So but m1 r1 is equal to m2 r2. Why it is same? Here because r is हे center of mass आहे, हे actually आहे center ला पाहिजे, means this system is divided into two equal parts. That's why this m1 r1 is equal to this m2 r2 असं ते रिलेशन तुमचं आहे. तर आता जर बुक मध्ये तुम्ही बघितलं तर अगदी डिरेक्टली इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. इथं हे सिंपली मोमेंट ऑफ इनर्शियाचे इक्वेशन दिलेलं आहे आणि आर ची व्हॅल्यू काढलेली आहे. तर आपलं एम काय आहे, आपल्याला हे म्यू आर स्क्वेअर काढायचं आहे. समजते का बघा सगळ्यांनी? तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, हे कॅल्क्युलेट करायचं आहे. m1 m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 इंटू r1 प्लस r2. मग r1 प्लस r2 स्क्वेअर म्हणजेच काय आहे, तर तुमचा कॅपिटल आर आहे आणि हे म्यू आर स्क्वेअर मला काढायचंय. तर ह्या ज्या दोन स्टेप इथं दिल्यात त्या डायरेक्ट उडी मारून दिल्यात, त्याचं काहीच मिनिंग लागत नाहीये. तर खास तुमच्यासाठी मी हे इक्वेशन पूर्ण सॉल्व्ह केलेलं आहे. ही फिगर तुमच्या ध्यानात ठेवायची, फिगर एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. सो अवर एम इज टू नाव कॅल्क्युलेट this mu r square, right? So we have to see one by one. In this figure this is not given, so in next slide first upon you concentrate on to that formula. Moment of inertia is equal to m1 r1 square plus m2 r2 square, and also this condition m1 r1 is equal to m2 r2. I also putting in next slide this equation. So see one by one here in this figure. आता या फिगर नुसार बुक तेच आहे, ह्याचं मी जे सांगणार आहे ते म्हणजे हेच आहे, बट हे डायरेक्ट गॅप टाकून दिलेलं आहे, म्हणजे भरपूरच हे उड्या मारलेल्या आहेत. हे खूप तुम्हाला हे सगळं इक्वेशन समजणं खूप गरजेचं आहे. सो तुमच्यासाठी मी इथे बघा जास्त एफर्ट्स घेऊन सॉल्व्ह केलेलं आहे. सो वी हॅव टू सी वन बाय वन. सी दिस फिगर in according to this figure here. Now we have to start from here. In this figure we have seen now
capital R is equal to what? Small r1 plus r2. R1 plus R2. बोला की रे. R1 plus R1 R2. right, according to that figure. Now we have to see. So our second condition बघा R ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. कॅपिटल R इज इक्वल टू R1 प्लस R2 इन फिगर मध्ये पाहून. त्याच्यानंतर M1 R1 is equal to M2 R2. It is also from figure because these your central axis divided this system into two equal parts. त्याच्यानुसार ही सेकंड कंडिशन पण इथं मी लिहिलेली आहे. Then now we have to say just see the equation of moment of inertia, and that is it is inertia is denoted by capital I, which is equal to M1 R1 square plus M2 R2 square. तर ह्या कंडिशन फिगर वरूनच सांगितलेल्या आहेत. अतिशय सोपं इक्वेशन आहे. फक्त आता ते सिम्प्लिफाय करत आपल्याला जायचंय. तर त्याच्यासाठी मी पहिली आर हे सगळं फिगरवरून लिहिले. आर पण फिगरवरून सांगताय, ही सेकंड कंडिशन पण फिगरवरून मिळाली आणि आता फक्त तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. सो वी गेटिंग दिस फॉर्म्युला फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया. नाउ व्हॉट हॅपन नेक्स्ट? नाउ हियर we have again concentrate onto the equation 1. R is capital R is equal to R1 plus R2. So from that equation we have calculating the value of small r1. So what is that? It is in front of you. हे जे पहिलं इक्वेशन आहे त्याच्यावरून मला स्मॉल r1 ची व्हॅल्यू मिळेल का नाही? and it is the what? कॅपिटल R मायनस R2. हा प्लस R आहे, तो इकडे गेला तर काय होईल? मायनस होईल. म्हणजे तुम्हाला या पहिल्या इक्वेशन वरून स्मॉल r1 ची व्हॅल्यू मिळाली and it is equal to कॅपिटल R मायनस स्मॉल r2. इज इट क्लिअर? इथपर्यंत आला का बघा? हॅलो हॅलो. Yes. हो मॅडम. हॅलो. हा मॅडम. माझा हेडफोन बंद. आवाज येतो ना सगळ्यांना? येतोय मॅडम. हा येतोय. हा ठीक आहे. माझं वन साईडचं खराब झालं वाटतं, मलाच येत नव्हतं. ठीक आहे, नाही आला तर सांगा लगेच. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ दिस स्मॉल r1. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. बघा r1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता ती मला ह्या इक्वेशन 2 मध्ये जी कंडिशन आपण बघितली होती M1 R1 इज इक्वल टू M2 R2. पेन जर तुमच्याजवळ असेल घेऊन बसायचे सगळ्यांनी नोटबुक पेन. मी दरवेळेस सांगते लेक्चरला. सो आता या इक्वेशन मध्ये मी ही R1 ची व्हॅल्यू पुट केली. काय येईल? व्हॉट वी गेट दिस. वी हॅव टू गेट दिस स्टेप M1 आणि हे आपलं R1 ची व्हॅल्यू M1 इंटू मायनस R कॅपिटल R मायनस स्मॉल r2 इज इक्वल टू M2 R2. आला का इथपर्यंत सगळे? सिम्पली ह्या R1 ची व्हॅल्यू मी या इक्वेशन मध्ये पुट केली, त्याच्यानंतर मला ही स्टेप मिळाली. आला का इथपर्यंत? खूप सोपं आहे हे. बघा आले का इथपर्यंत सगळे? हो मॅडम. देन नेक्स्ट मल्टिप्लाय करून घ्या सिम्पली. M1 R मायनस M1 R2 इज इक्वल टू M2 R2 आहे तसंच. परत सिम्प्लिफाय करा. M1 कॅपिटल R हे मायनस M1 R2 आहे ते इकडे जाईल, इकडे जाऊन ते प्लस होईल. इथं मायनस आहे, इकडे गेल्यावर ते राईट साईडला ते प्लस होईल. मग इक्वेशन काय होईल? M1 इंटू कॅपिटल R इज इक्वल टू M1 R2 प्लस M2 R2. म्हणजेच आता काय झालं? त्याच्यामध्ये काहीतरी कॉमन निघेल. या स्टेप मध्ये काय कॉमन निघेल? R2. R2 कॉमन निघेल, राईट. सो M1 R is equal to M1 plus M2 and we have to taking this small r2 is in the common. So we have to calculate the value of r2 from that equation. So this r2 is equal to this M1 into capital R divided by M1 plus M2. हे इकडे शिफ्ट करा. So we have to calculate the value of which parameter? R2. Is it इथपर्यंत आला का बघा? त्याच्यावरून तुम्हाला R2 ची व्हॅल्यू मिळेल. इथपर्यंत आला इक्वेशन 3? हॅलो. हो मॅडम. आता R2 ची व्हॅल्यू आपण जशी कॅल्क्युलेट केली सेम तशीच तुम्हाला R1 ची व्हॅल्यू करायची आहे. तर हे सगळं लिहित बसायचं नाही. R2 वरून तुम्हाला R1 ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकच मिळेल बिकॉज ऑल टर्म्स आर इक्वली डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. म्हणजे इथं M1 आहे ते सॉल्व्ह करून पण पाहू शकता. हीच प्रोसिजर सगळी. मग त्याच्यावरून R2 ची व्हॅल्यू जरी येत असेल तर R1 साठी काय येणार आहे? M1 च्या जागी फक्त काय होईल? M2 होईल. बाकी इक्वेशन तेच. सो R2 वरून ही R1 ची व्हॅल्यू काढली. R1 इज इक्वल टू M2 इंटू कॅपिटल R डिवायडेड बाय M1 प्लस M2.
सो आता इथं तुम्हाला स्मॉल r1 आणि r2 च्या व्हॅल्यू मिळाल्या. कशावरून? सिम्पली ह्या आरच्या इक्वेशन वरून. ह्या आरच्या इक्वेशन वरून मी स्मॉल आर काढला, तो मी मोमेंटचा हे जे रिलेशन आपण होतं सेकंड कंडिशन त्याच्या केलं, त्याच्यावरून मला परत r1 आणि r2 च्या ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. इथपर्यंत आले का सगळे? ह्या दोन व्हॅल्यूज m1 r1 आणि m2 r ची ह्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता ह्या दोन व्हॅल्यू मला कशात ठेवता येतील आणखीन? इनर्शियाच्या इक्वेशन मध्ये. नाव आपलं थर्ड इक्वेशन कंडिशन काय आहे? पहिल्यावरून मी आर ची व्हॅल्यू काढली, ती सेकंड इक्वेशन मध्ये पुट केली. आता सेकंड इक्वेशन मधून मला परत ह्या स्मॉल r1 r2 ची व्हॅल्यू मिळाली. आता मी ती थर्ड इक्वेशन मध्ये म्हणजे इथं या इनर्शियाच्या इक्वेशन मध्ये पुट करणार आहे. तर इनर्शियाचं इक्वेशन तुमच्या समोर आहे. तर काय होईल? हे इनर्शियाचं इक्वेशन परत मी इथं लिहिले आणि तुम्हाला जास्त समजावं म्हणून. मग परत हे इनर्शियाचं इक्वेशन आहे तसं कॅपिटल I इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर. So here m1 as it is. So we have to put here the value of what parameter? R1. Right, and it is the square. So r1 ची व्हॅल्यू आपण इथे जी काढलेली ती m2 r डिवायडेड बाय m1 प्लस m2 आहे का? तर आहे m2. आता इथं r1 स्क्वेअर आहे म्हणून प्रत्येक पॅरामीटरचं स्क्वेअर होईल. सो प्लस इथला m2 आहे तसाच आणि r2 ची निघालेली व्हॅल्यू आणि त्याचा स्क्वेअर. सो इक्वेशन तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. इथं आता r2 ची व्हॅल्यू काय असेल? r2 ची व्हॅल्यू इथं आपण काढलेली m1 इंटू कॅपिटल R डिवायडेड बाय m1 प्लस m2. सो त्याचा स्क्वेअर आहे इथं r2 स्क्वेअर म्हणून इथं प्रत्येक ठिकाणी हा स्क्वेअर होईल. आता हे इक्वेशन सिम्प्लिफाय करा. या इक्वेशन मध्ये काय कॉमन येते हो? डिनॉमिनेटर जर बघितला सगळ्याचा ह्या दोन इक्वेशनचा तर m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर हा डिनॉमिनेटर आहे तो मी कॉमन मध्ये घेतला. सो I इज इक्वल टू हे m1 m2 आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तुम्ही न्यूमरेटरची टर्म तर मी m1 इथला आणि हा m2 कॉमन घेतला आणि परत m1 प्लस m2 प्लस m1 केला. त्याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं ह्या ब्रॅकेट मधल्या बाहेरच्या टर्मनी तर तुम्हाला हे इक्वेशन मिळणार आहे. हे फक्त मी सिम्प्लिफाय करून इथं मांडलेलं आहे. मग m1 m2 इंटू ब्रॅकेट m2 प्लस m1 इंटू ब्रॅकेटच्या बाहेर हा इथला r आणि हा इथला r परत मी कॉमन घेतला. मग हे इक्वेशन मिळेल तुम्हाला. परत हा डिनॉमिनेटरची पण टर्म होती ती पण कॉमन घेतली आणि हे इक्वेशन मी सिम्प्लिफाय करून असं लिहिले. तर ह्याच्यातलं तुम्हाला कुठली टर्म कॅन्सल होईल बघा. इथं स्क्वेअर आहे आणि इथं सिंगल m2 m1 किंवा m1 m2 त्याचं मिनिंग एकच होतं. तर इथं स्क्वेअर आहे तर ही सिंगल टर्म आहे ती कॅन्सल होईल आणि फक्त काय राहिलो m1 m2 इंटू हा कॅपिटल R पण मी कॉमन काढलाय तो स्क्वेअर डिवायडेड बाय ही तुमची डिनॉमिनेटरची एक राहिलेली टर्म m1 प्लस m2. सो हे काय काढतोय आपण? कॅपिटल I इनर्शिया काढतोय. सो I इज इक्वल टू ही जी टर्म आहे तुमची 1 मिनिट हे जे तुम्हाला इक्वेशन मिळणार आहे त्यातली m1 m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 म्हणजे काय असतं? म्यू आहे. सो वी हॅव टू गेटिंग द इक्वेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू म्यू आणि इथला हा कॅपिटल R स्क्वेअर. सो आपलं एम काय होतं? आपल्याला कुठे यायचं होतं? आला काय ते? कॅपिटल I इज इक्वल टू म्यू R स्क्वेअर. जर एवढं ते इक्वेशन सिम्प्लिफाय करून येतं तर बुकमध्ये डायरेक्टली दिलेलं आहे इथे. तर मला वाटते अशा पद्धतीने तुम्हाला ते जास्त समजू शकेल. सो इज इट क्लिअर? हे काय काढलं आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया. अजून एनर्जी कॅल्क्युलेट करायची. इथपर्यंत आला का बघा सगळे? मग खूप सोपं आहे. नुसते 3 कंडिशन देण्यात ठेवायचे त्याच्यावरून सिम्प्लिफाय करत जायचं इक्वेशन. सो इथं तुम्हाला I मिळालेला आहे. सो इथपर्यंत आला का सगळे? बघा समजतंय का? आवाज? हो मॅडम. हा मॅडम. हा. सो नेक्स्ट बघा. मग आता हे मी I काढलं, मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केली. सो आपल्याला काय करायचं आहे? एनर्जी. आता म्यूची व्हॅल्यू इथं ऑलरेडी दिलेली आहे. मी पण इथं स्लाइड मध्ये टाकलेली तीच आता इथे आहे. वेअर म्यू इज इक्वल टू m1 m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 अँड इट इज कॉल्ड ॲज. हे अंडरलाईन करून ठेवा. आता जो आपण इथं इक्वेशन मोमेंट ऑफ इनर्शियाचं कॅल्क्युलेट करताना हा जो म्यू निघाला इट इज कॉल्ड एज द रिड्युस्ड मास. बघा अंडरलाईन करून ठेवा. हे MCQ ला विचारू शकतात किंवा ह्या म्यूची व्हॅल्यू सुद्धा विचारू शकतात.
सो दिस म्यू इज कॉल्ड एज द रिड्युस्ड मास. आणि म्यू म्हटलं की टिप ऑफ द टंग किंवा डोळ्याच्या समोर ही एक फिगर यायलाच पाहिजे. म्यू इज इक्वल टू m1 m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2. सो नाव अवर एम इज टू कॅल्क्युलेट द रोटेशनल एनर्जी ऑफ दॅट सिस्टीम. किंवा आपण जे आता फिगर बघितली त्याची मला एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. मग एनर्जीसाठी मी आता इनर्शिया काढलं, त्याच्यानंतर हे रिड्यूस मास निघालं. सो नाव नेक्स्ट the rotational motion of molecule is quantized, that is the angular momentum. So this is denoted by capital L. मग इथं तुमची रोटेशनल मोशन आहे, it is quantized with the angular momentum and it is denoted by capital L. So L चा फॉर्म्युला इथं दिलेला आहे, L is equal to I into omega. So what is the omega? We know that ओमेगा मीन्स ॲटम्स आहेत ते रोटेट होत आहेत, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी असणार आहे. आणि व्हॉट इज द आय, जे की आपण आत्ताच फाइंड आउट केली, इट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. मीन्स द अँग्युलर मोमेंटम कॅपिटल एल इज इक्वल टू इट इज द multiplication of inertia and its angular velocity. So in your textbook here the value of angular momentum is also given. बघा हा जो पॉइंट आहे खूप सोपा आहे, नुसतं कुठल्या व्हॅल्यू देणार ठेवायचे ते बघा. आता यल ची व्हॅल्यू आपल्याला इथं तुम्हाला दिलेली आहे. सो दिस कॅपिटल यल इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट जे इंटू जे प्लस 1 इंटू एच अपॉन 2π. मग आता मला रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायची आहे. बघा 1 बाय 1 आपण ह्या दोन ॲटम्स आहेत ते आपण रोटेट होत आहेत सेंटर ऑफ ऍक्सिस भोवती, आणि त्याची कायनेटिक एनर्जी किंवा त्याची एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो 1 बाय 1 आपण आता ते बघतोय. तर त्याच्यासाठी आपण इनर्शिया काढली, रिड्युस्ड मास काढलं. आता त्याचा फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आय ओमेगा. सो एल ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी? 1/2 mv. So in our system here we, instead of v, here we have to take in the omega, because omega with the angular velocity. So according to formula of kinetic energy here, Ej is equal to 1/2 into I into omega square. So we know all. बघा या इक्वेशन मध्ये आपल्याला काय काय माहिती आहे. इथे कोण सांगेल? बघा हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, एनर्जी कॅल्क्युलेट करायचं की नाही. मग आता मी कायनेटिक एनर्जीची हे इक्वेशन आहे ते कम्पेअर केलं आणि त्याच्यावरून व्हॅल्यू मला मिळाली 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. मग ऑलरेडी तुम्हाला इथं माहिती आहे ना कॅपिटल एल इज इक्वल टू आय ओमेगा. मग मला पुढं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जायचंय, म्हणून माझं एम काय आहे, इथं एल स्क्वेअर यायला पाहिजे. सिम्पली एवढं तरी डोक्यात आलं का? हे याच्यावरून हे कसं लिहिता येईल तुम्हाला, एल स्क्वेअर मला आणायचंय की नाही. मग आता एल ची व्हॅल्यूज म्हणजे आय ओमेगा आहे, पण मला एल स्क्वेअर करण्यासाठी इथं ओमेगा स्क्वेअर आहे पण आय सिंगलच आहे. सो व्हॉट काय करावं लागेल आपल्याला, व्हॉट वी वॉन्ट टू डू, मल्टिप्लाय and divide by I. राईट, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आय न काय करावं लागेल, इथं मल्टिप्लाय करावं लागेल आणि इकडे पण मल्टिप्लाय करावं लागेल. तर मग इथं वरची टर्म आय आहे तिथं आय स्क्वेअर होईल आणि डिनॉमिनेटरला परत एक सिंगल आय अटॅच होईल. मग दोन्हीकडे आता आय स्क्वेअर आणि इंटू ओमेगा स्क्वेअर झालं, म्हणजे त्याचं मिनिंग काय झालं तुमचं, एल स्क्वेअर झालं. आणि त्याच्यावरून तुमचं इक्वेशन ॲज इट इज हे इथलं एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2i मल्टिप्लाय केल्यानंतर, तर त्याच्यावरून हे इक्वेशन मिळेल तुम्हाला. मग आता या इक्वेशन मध्ये एल स्क्वेअर आले, या इक्वेशन मध्ये एल स्क्वेअर आले, बट यू हॅव टू नो द व्हॅल्यू ऑफ एल, ओनली एल. एल ची नुसती व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ना इथे. सो इट इज व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओनली सिंगल एल, इट इज द अंडर स्क्वेअर रूट जे इंटू जे प्लस 1 आणि नंतर स्क्वेअर रूटच्या बाहेर एच अपॉन 2π. मग आता इथे एल स्क्वेअर आहे, मग एल ची व्हॅल्यू काय होईल, ज्या स्क्वेअर रूट मधल्या व्हॅल्यू आहेत त्या अंडर स्क्वेअर रूट स्क्वेअर मुळे काय जाईल, निघून जाईल इथं. आणि ही जी टर्म आहे एच अपॉन 2π याचा काय होईल, स्क्वेअर होईल. समजते का, समजते का? एल स्क्वेअर ची व्हॅल्यू, एल ची व्हॅल्यू दिली, एल ची व्हॅल्यू इथं दिला ना तुम्हाला, मग मला आता एल स्क्वेअर पाहिजे. आता आपल्या इक्वेशन मध्ये एल स्क्वेअर आले ना, मग आता एल स्क्वेअर कॅल्क्युलेट करताना इथली हीच व्हॅल्यू आहे, फक्त जिथं अंडर स्क्वेअर रूट आहे ते स्क्वेअर मुळे निघून जाईल आणि जिथं स्क्वेअर आहे तिथं स्क्वेअर नाहीये, तिथं एचच्या इथं काय होईल, एच स्क्वेअर होईल. इथं 2च्या तिथे 4 होईल, पायच्या तिथं पाय स्क्वेअर होईल आणि हे आय. मग आता हे 8 कुठून आलं,
सांगा रे. 2I राईट. 2 into इथं 2 आहे ना. आपण काय घेतोय, हे इक्वेशन सिम्प्लिफाय करतोय जस्ट. मग आता इथे 2 आहे, इथं 4 झालं ना स्क्वेअर केल्यानंतर 4 पाय स्क्वेअर, आणि मल्टिप्लायला हे 2 आहे, मग ते काय झालं 8 पाय स्क्वेअर इंटू आहे. सो हे ईचं इक्वेशन किंवा एनर्जीचं ईजेचं इक्वेशन काय आलं, इट इज द जे इंटू जे प्लस 1 इंटू एच स्क्वेअर डिवायडेड बाय 8 पाय स्क्वेअर इंटू आय. आता हे छोटं छोटं आहे, हे तुम्हाला लगेच समजते म्हणून मी हे सुट्ट केलं नाहीये. हे छोटे टर्म्स आहेत, हे लगेच समजतात तुम्हाला. इथं बघा इजेचं आपण कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन लिहिलं, त्याला मला एलच्या फॉर्मॅटमध्ये आणायचं होतं एल स्क्वेअरच्या, म्हणून मी आय न मल्टिप्लाय केलं. जिथं आय सिंगल होतं तिथं डबल झालं, डिनॉमिनेटरला एक आय आहे तो मल्टिप्लाय झाला, त्याच्यावरून 2i केलं, आणि एलची ऑलरेडी आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, त्याचं मी सिम्पली स्क्वेअर केलं, तर जे इंटू जे प्लस 1 इंटू एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर येईल, आणि ते या इक्वेशन मध्ये पुट केलं तर इथला जो 2 आहे तो या 4 पायला मल्टिप्लाय होऊन इथं 8 पाय स्क्वेअर इंटू आय, आणि हे तुम्हाला इजेचं इक्वेशन इथं मिळणार आहे. सो thus from that equation EJ is proportional to J into J plus 1. हे पण डबल अंडरलाईन करून ठेवा, MCQ ला हे विचारण्याची शक्यता आहे. सो याच्यावरून काय कळालं, EJ मीन्स व्हॉट आहे, EJ मीन्स इट इज द रोटेशनल एनर्जी ऑफ दिस ॲटम्स, रोटेटिंग ॲटम्स, अँड इट इज प्रोपोर्शनल टू J into J plus 1. सो समजलं का बघा 1 by 1. परत एकदा आपण काय बघतोय, रोटेशनल एनर्जी बघतोय, रोटेशनल एनर्जी बघतोय, त्याच्यासाठी आपण ही फिगर बघितली, त्याच्यावरून आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलं, इक्वेशन वरून तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढली, रिड्युस्ड मास काढलं, आणि आता हेच इक्वेशन मी कायनेटिक एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं, त्याच्यावरून तुम्हाला इजेची व्हॅल्यू मिळाली. सोडवत चला, सॉल्व्ह करत चला, समजते, इट इज व्हेरी इझी. सो नेक्स्ट, सो दिस इज द एनर्जी झाली तुमची. मग त्या एनर्जीच्या पण काही कंडिशन आहेत किंवा काही स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत. हे एवढंच इक्वेशन आहे, खूप सोपं आहे, सॉल्व्ह करून बघू शकता. इफ एनी डाऊट सो आस्क मी, सोडवताना आणखीन कळेल याच्यात कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर. सो नेक्स्ट, सिन्स रोटेशनल एनर्जी ऑफ द ऑर्डर ऑफ थर्मल एनर्जी, बघा रोटेशनल एनर्जी इज ऑफ द ऑर्डर ऑफ थर्मल एनर्जी and it is a kT and it is nearly equal to 10⁻³ इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही जी एनर्जी आहे ही नियर अबाउट थर्मल एनर्जी आहे, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे, एवढी ती असणार आहे, 10⁻³ इलेक्ट्रॉन व्होल्ट ॲट रूम टेम्परेचर. द मोलेक्युल्स आर एक्साइटेड in rotational state. However, the rotation about the axis of symmetry involves energy about a few electron volt. म्हणजे इथं ती आपण जी एनर्जी कॅल्क्युलेट केली त्याची साधारणतः रेंज काय असते, त्याचं युनिट काय असतं हे इथं सांगितलेलं आहे, तर हे पण तुमच्या ध्यानात असणं खूप गरजेचं आहे. दिस एनर्जी इज कॅल्क्युलेटेड इन इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये ती एनर्जी असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, during the excitation of these energy states the molecules dissociate and therefore this state cannot be excited. एकदा तुमचा एक्साइट झाला तो मोलेक्यूल तर त्याचं डिसोसिएशन होणार आहे. कालच्या फिगर मध्ये पण आपण ते बघितलं होतं, तर एवढंच इथं फक्त सांगायचं आहे, आणि ही व्हॅल्यू फक्त ध्यानात ठेवा, आणि त्याच्यानंतर हे एक्सप्रेशन. तर हे झालं तुमची एनर्जी. आता याची रेंज बघायची आहे, ह्याला काहीतरी सिलेक्शन रूल आहेत, कारण आपल्याला ही एनर्जीवरून आता मला स्पेक्ट्रा बघायचं आहे. कसं जातोय बघा आपण, आधी आता मी रोटेशन बघितलं, रोटेशनची एनर्जी बघितली, आता रोटेशनची एनर्जी झाल्यानंतर मला आता तो स्पेक्ट्रा बघायचा आहे. मग रोटेशनल स्पेक्ट्रा, मग आता एनर्जी कॅल्क्युलेट केलं, त्याच्यामध्ये जे आलं होतं तर ते जे काय आहे, तो रोटेशनल स्पेक्ट्रा कसा बिहेव होतो वगैरे वगैरे, हे पण खूप सोपं आहे, तर हे मला इथं बघायचं आहे. सो रोटेशनल स्पेक्ट्रा, जर एनर्जी समजला असेल तर बघा rotational spectra. तर my question is that which molecules or atoms showing this rotational spectra? कोण सांगेल? आता आपण रोटेशन बघतोय, रोटेशनल एनर्जी, रोटेशनल स्पेक्ट्रा, हे सगळं बघत चाललोय. असे कोणते मोलेक्युल्स आहेत की रोटेशनल एनर्जी दाखवू शकतात? गेस करा, इट इज व्हेरी इझी. कोण सांगेल? प्रोटॉन. सांगा सांगा, कोण, कोणत्या टाइपचे ॲटम
किंवा मोलेक्यूल हा रोटेशनल स्पेक्ट्रा दाखवू शकतात. त्याच्यासाठी आपण आत्ताच एक फिगर पाहिली. खूप सोपं यायला पाहिजे सांगता तुम्हाला. बघूया आपण रोटेशनल स्पेक्ट्रा. द मोलेक्युल्स विच हॅव्हिंग द डायपोल मोमेंट्स. आपली कंडिशन काय आहे, आपल्याला 2 सेपरेट ॲटम्स लागणार आहेत ना, तर ते पुढं रोटेट होणार आहे, त्याचं सेंटर ऑफ मास येणार आहे, त्याला डायपोल मोमेंट पाहिजे. ही जे आर क्रिएट होते तुमच्या फिगरमध्ये, हे उगाच होते का रे, त्याला काहीतरी मिनिंग आहे. हे आर म्हणजेच तुमचं काय आहे, इट इज डिनोटेड ऑल्सो डायपोल्स. डायपोलचं मिनिंग काय माहिती का, 2 डिफरंट पोल्स, म्हणजे त्याला डायपोल म्हणतो आपण. मग डायपोल जे मोलेक्युल और ॲटम हॅव्हिंग दी परमनंट डायपोल मोमेंट, असे जे ॲटम मोलेक्युल आहेत अँड ओनली दॅट इज, फक्त तेच मोलेक्युल तुम्हाला हे रोटेशनल स्पेक्ट्रा दाखवणार आहेत. एखादा सिंगल तुम्ही नायट्रोजन घेतला तर तो दाखवणार नाही. तर मला हा रोटेशनल स्पेक्ट्रा दाखवण्यासाठी डायपोल, परमनंट डायपोल मोमेंट असणारी ॲटम मोलेक्युल पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल कोण सांगेल त्याचं, फॉर एक्झाम्पल आपण कोव्हॅलेंट बॉन्डसाठी NaCl's एक्झाम्पल बघितलं होतं. Na प्लस आहे, Cl मायनस आहे. त्याच पद्धतीने HCl आहे, HCl ते पण कसं आहे, इट हॅव्हिंग द डायपोल मोमेंट. तर अशा पद्धतीचे जर सिंगल मोमेंट असेल, एकच असेल तर दाखवू शकाल का तुम्ही, हे रोटेशन होणारच नाही ना. आपला मोलेक्युलर स्पेक्ट्राचं एमच ते आहे की 2 डिफरंट ॲटम कंबाईन टुगेदर, हे आपलं मोलेक्युलचं एम आहे. त्याच्यामुळे सिंगल ॲटॉमिक जर असेल तर हा मोलेक्युलर स्पेक्ट्रा मिळणार नाही. हा रोटेशनल स्पेक्ट्रा वगैरे आपण काय बघतोय, हे मोलेक्युलर स्पेक्ट्राचे टाईप बघतोय आपण. हे सगळं काय आहे रोटेशनल स्पेक्ट्रा, इट इज ऑल्सो द मोलेक्युलर स्पेक्ट्रा. म्हणजे इथं आपली कंडिशन काय आहे, असेच फक्त मोलेक्युल जे की डायॲटॉमिक आहेत अँड विच हॅव्हिंग देअर परमनंट डायपोल मोमेंट. तर हे एक्स्ट्रा नॉलेजसाठी तुम्हाला इथं माहिती पाहिजे. नाही तुम्हाला वाटेल की सगळेच ॲटम मोलेक्युल हे रोटेशन दाखवतात किंवा रोटेशनल स्पेक्ट्रा दाखवतात, तर असं नाही आहे. सो सी 1 बाय 1 बघा, वेळ असाच जातोय बोलत राहिले तर. सो नेक्स्ट बघा, रोटेशनल स्पेक्ट्रा. द ट्रान्झिशन अमंग द रोटेशनल लेवल gives rise to rotational spectra. Only those molecule which possesses electric dipole moment and can interact with electric field of electromagnetic radiation. मी आता जस्ट सांगितलं की जे मोलेक्युल्स हे डायपोल मोमेंट दाखवतात, दर्शवतात आणि इट्स हॅव्हिंग देअर इलेक्ट्रिक फील्ड. मग आता डायपोल मोमेंट आणि परत त्या मोलेक्युलला आपण इलेक्ट्रॉन जे मूव्ह होतात त्या ॲटम मध्ये, त्याला त्याचं काय असतं, मॅग्नेटिक फील्ड पण असतं. म्हणजे परत इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड, त्यालाच तुम्ही काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. आता इथं आपण रोटेशन बघतोय, मग त्या इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिकचं मिळून काय होईल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन, जे की आत्ताच मी सांगितलं. मग ते कुठले मोलेक्युल्स आहेत बघा, सो नॉन पोलर डायटोमिक मोलेक्युल्स लाईक H2N2. म्हणजे हे मोलेक्युल्स हे तुम्हाला हा रोटेशनल स्पेक्ट्रा दाखवू शकत नाहीत, बिकॉज दीज आर द नॉन पोलर डायटोमिक मोलेक्युल्स. Next, as well as symmetric polyatomic molecule like CO2, CH4, etc. do not exhibit the rotational spectra. हे जे मोलेक्युल्स हे MCQ ला 101% विचारू शकतात. आपण आता एनर्जी बघितली, आता आपल्याला स्पेक्ट्रा बघायचा आहे. सो ह्या टाइपचे मोलेक्युल्स, दी मोलेक्युल विच डू नॉट हॅव्हिंग दी परमनंट डायपोल, हे मोलेक्युल्स तुम्हाला रोटेशनल स्पेक्ट्रा नाही दाखवू शकत. But polar molecules like CO, HCl, also NaCl can give rise to rotational spectra. So हे पहिला क्लिअर झालं का बघा, is it clear की which molecule showing the rotational spectra or which not, हे आधी क्लिअर करून घ्यायचं आहे. सो नाव नेक्स्ट, येस और नो काहीतरी म्हणत चला रे. सो नेक्स्ट, येस. The rotational transition are governed by the selection rule. मग आताच मी इथं एनर्जीचं इक्वेशन बघितलं आणि दिस एनर्जी इन टर्म्स ऑफ काय आहे, जे आहे. मग हा जे काय आहे, हा क्वेश्चन कोणाला तरी पडायला पाहिजे होता, पण तो कोणाला पडला नाही. सो व्हॉट इज दॅट जे, हे आपण आता पुढे बघणार आहे. मग आता द रोटेशनल ट्रान्झिशन, ह्या जे व्हॅल्यू वरती हा तुमचा रोटेशनल स्पेक्ट्रा सगळा डिपेंड आहे. म्हणजे काय आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, त्याचं सिलेक्शन रूल काय आहे. So del J is equal to plus minus 1. So that J is the quantum number and it changes only 1 unit. ह्याची सिलेक्शन रूल प्लस मायनस 1 का आहे, बिकॉज दिस व्हॅल्यू ऑफ J it changes only 1 unit. मग ती प्लस होईल किंवा मायनस होईल,
पण त्याचं एम ठरलेलं आहे, ती एकाच युनिटने चेंज होईल. एका युनिटने इन्क्रीज तरी होईल किंवा एकाच युनिटने डिक्रीज होईल. ऍट अ टाइम 2 स्टेपने ती जाणार नाही किंवा ऍट अ टाइम 3 जाणार नाही. तर इट्स हॅव्हिंग ओनली सिलेक्शन रूल +-1. हे पण MCQ ला विचारू शकतात. सो डेल जे बघतो आपण. मग आता इन जनरल रोटेशनल स्पेक्ट्रा आर ऑब्टेन इन ऍब्सॉर्प्शन, हे सुद्धा विचारू शकतात MCQ ला. मग असा रोटेशन किंवा हा जो स्पेक्ट्रा आहे तो कधी मिळणार आहे तुम्हाला, ज्यावेळी एखाद्या मोलेक्युलचं ऍब्सॉर्प्शन आणि इमिशन होत असतं बघा, तर त्याच्यामध्ये हा रोटेशन, हे सगळं इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, हे समजावून घ्यायचे सगळ्यांनी. हे मे बी MCQ ला विचारू शकतात. हा जो रोटेशनल स्पेक्ट्रा आहे तो तुम्हाला मोस्टली कधी मिळतो, तर एखाद्या ऍटमचं मोलेक्युलचं ऍब्सॉर्प्शन होत असेल किंवा ऍब्सॉर्प्शनच्या प्रोसेसमध्ये हा तुम्हाला रोटेशनलचा स्पेक्ट्रा मिळणार आहे. Therefore, if we represent initial and final state by J and J+1, मग नाऊ मी जी एनर्जी कॅल्क्युलेट केली इट इज इन टर्म्स ऑफ J. मग हा J काय आहे तर क्वांटम नंबर आहे आणि ह्याचा सिलेक्शन रूल आपण +-1 हा बघितलाय. इट इज द स्टँडर्ड आणि हाऊ इट इज, हे कसं प्रूव्ह करायचं हे आपण पुढच्या स्पेक्ट्रामध्ये बघणार आहे की हे टॅली होतंय का. सो यू put in your mind only del J is equal to +-1 having the value. So what is next, how it is comes. मग त्याच्यासाठी आत्ताचं माझं एनर्जीचं इक्वेशन, आता मला Jचं सिलेक्शन रूल बघायचं आहे. त्याच्यासाठी आता एनर्जी मी आता कॅल्क्युलेट केली का नाही, एनर्जी आपण आता कॅल्क्युलेट केलेली, ही एनर्जी कॅल्क्युलेट केलेली आला का इथे परत, हेच आहे आपण आता सॉल्व्ह केलंय हे EJ. आता ती मला डेल ईच्या लँग्वेजमध्ये EJ ची व्हॅल्यू मी काय कॅल्क्युलेट केली आपण आता फाइंड आउट केली, सांगा ना आता. हे तरी तुम्ही सांगणं अपेक्षित आहे की नाही. आताच आपण EJ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि इट इज इक्वल टू J × J+1 × hx² डिवायडेड बाय 8π² × I. मग आता मला ही डेलच्या लँग्वेजमध्ये लिहायची आहे, तर मी काय लिहिलं बघा, माझं Jचं हे इक्वेशन तेच आहे एनर्जीचं. आता मी डेल E मला काय काढायचं आहे, सिलेक्शन रूल हा काढायचा आहे, जे कसा रिएक्ट होते ते काढायचं आहे. त्याच्यासाठी मी हा इथला इक्वेशन बघा, एनर्जीचं जे इक्वेशन आत्ताच मी दाखवलं तुम्हाला ते मी कसं लिहिलं, h² डिवायडेड बाय 8π² आहे तसंच ठेवलं. फक्त मला आता J ला सिलेक्शन रूल द्यायचा आहे. इथला हा J × J+1 एक नाही, त्याला मला कशाच्या फॉर्मॅटमध्ये न्यायचं आहे, तर याच्या +-1च्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचा आहे. म्हणून मी हा J कसा लिहिला रे, हा मी एनर्जीच्या इक्वेशन मधला हा पार्ट आहे तो तसाच ठेवला. फक्त काय चेंज केली, ही J ची व्हॅल्यू नाही ही चेंज केली मी, त्याला सिलेक्शन मध्ये लिहिलं मी प्लस आणि -1च्या लँग्वेज मध्ये. मग तो कसा येईल, *(J+1 × J+2 - J × J+1). हे फक्त इथं तुम्हाला देण्यात ठेवायचंय. ह्या J ला मी +-1 मध्ये लिहायचंय मला, म्हणून हा J मी असा लिहिला. तर याच्यावरून डायरेक्ट तुमच्या बुक मध्ये इथं इक्वेशन दिलेलं आहे बघा, h². हे तर समजलं का पहिले, हे कुठून आलं समजलं का, हे आपल्या एनर्जीचं इक्वेशन इथलं, हे एनर्जीचं इक्वेशन आपलं इथलं. मी फक्त Jच सांगते आता, हे ऍज इट इज ठेवलंय आणि हा J मी +-1 लँग्वेज मध्ये इथं लिहिला. तर त्याच्यावरून इथं बुक मध्ये तुम्हाला दिले डायरेक्ट, इट इज ऑल्सो इक्वल टू h² डिवायडेड बाय 4π² I × J+1. मग हे आता सिम्प्लिफाय करून कसं येणार, हे डायरेक्ट काढले, कोण सांगेल सिम्प्लिफाय करून कसं येईल. तर इथं हा सिम्प्लिफाय करा, ब्रॅकेट J +-1च्या लँग्वेज मध्ये लिहिलाय, तर त्याचं एम आहे, मला पुढे काहीतरी वेगळं एम आणायचं आहे, म्हणून मी ही जे आहे ती या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. काही गोष्टी या पुढे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी त्याच फॉर्मॅटमध्ये लिहाव्या लागतात, त्यातला हा J आहे. मग आता हा J मी सिम्प्लिफाय केला, ही पहिली टर्म आहे तशीच ठेवली, हे बुक मध्ये कुठं दिलेलं नाहीये, सो हे कॉन्सन्ट्रेट करा ह्याच्यावर. सो हे h² डिवायडेड बाय 8π² I आहे तसा ठेवला. त्याच्यानंतर मी काय केलं बघा, ह्या दोन्हीमध्ये काय कॉमन निघतं, या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये J+1 इथं पण आहे आणि J+1 इथं पण आहे. सो सिम्पली वी कॉमन दिस J+1 बघा, सिम्पली मी हे J+1 ची टर्म आहे ही कॉमन घेतली आणि व्हॉट इज रिमेनिंग हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं. समजते का या इक्वेशन मध्ये. मग इथलं J+1 आणि इथलं J+1 जर मी कॉमन घेतलं तर काय राहील रे, अरे सांगा की, इथे सोपं आहे. हा J+2